हॅलो फ्रेंड्स, नर्सिंग मराठी नोट्स हब या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये CNEचे पॉईंट्स कसे चेक करायचे ते आज आपण बघणार आहे। तर सर्वात आधी गूगल ओपन करायचं आणि तिथे सर्च बारमध्ये महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल टाईप करायचं आणि सर्चवर क्लिक करायचं। त्यानंतर पहिली जी वेबसाईट तुम्हाला इथं दिसत आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल यावर क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होतो। इथे लेफ्ट साईडला तुम्हाला 3 लाईन्स दिसतात, त्या लाईन्सवर क्लिक करायचं। त्यानंतर CPDवर क्लिक केल्यानंतर CNE लॉगिनवर क्लिक करायचं। अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होणार आणि इथे तुम्हाला CNEचा शेड्यूल दिसेल की कोणती CNE आता सध्या अवेलेबल आहे आणि ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे। त्यानंतर पुन्हा राईट साईडला तुम्हाला इथे 3 डॉट दिसतात, 3 लाईन्स दिसतात। या लाईन्सवर क्लिक करायचं आणि CPD लॉगिनवर क्लिक करायचं। CPD लॉगिनवर क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल करायचा आणि पार्टिसिपंटवर क्लिक करायचं आणि इथे तुमचा युनिक ID टाकायचा। जो तुमचा UID नंबर आहे तो इथे टाकायचा। काही मुली काय करतात, युजर नेम इथे टाकते, त्यामुळे ते लॉग इनच होत नाही, एरर दाखवते। त्यामुळे हे लक्षात ठेवा, काळजीपूर्वक टाका। इथे तुमचा युनिक ID टाकायचा, जो नंबर डिजिटमध्ये असतो तो, आणि इथे तुमचा युजर नेम टाकायचा। काही लोकांचा युजर नेम हा ईमेल ID असतो, तर काही लोकांचा युजर नेम हा वेगळा पण असू शकतो। त्यानंतर इथे पासवर्ड टाकायचा। आता मी माझं टाकते इथे। तर हे बघा, मी माझी माहिती इथे आता टाकून घेतलेली आहे आणि लॉग इनवर क्लिक करा। लॉग इनवर क्लिक केल्यानंतर हे बघा, आता इथे ओपन झालेला आहे, हा CNE शेड्यूल आहे। ठीक आहे, इथे शेड्यूल ओपन होणार। आता तुम्हाला तुमचे पॉईंट्स बघायचे आहेत, तर पुन्हा राईट साईडला 3 लाईन्स दिसतात, त्यावर क्लिक करा आणि इथे CNE पार्टिसिपंट आहे आणि CNE समरी आहे। हे बघा, CNE पार्टिसिपंट आहे, स्टुडंट लिस्ट येते आणि CNE समरी येते। तर आपल्याला आपल्या CNEची समरी बघायची आहे, तर CNE समरीवर क्लिक करायचं। समरीवर क्लिक केल्यानंतर इथे तुमचे सर्व क्रेडिट पॉईंट्स दिसतात। तर माझे एकूण 70 क्रेडिट पॉईंट्स झालेले आहेत। हे बघा, ही आपली CNEची समरी आहे। त्यानंतर इथेच पुन्हा 3 डॉटवर क्लिक केलं तर तुम्हाला CNE शेड्यूल दिसणार। त्यानंतर पार्टिसिपंटवर क्लिक केलं तर स्टुडंट CNE लिस्ट, म्हणजे स्टुडंट CNE लिस्टवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही कोणत्या CNE आणि कोणत्या तारखेला किती पॉईंटसाठी आणि किती पैसे देऊन केलेले आहे ते सर्व तुम्हाला इथं समरी दिसणार। ठीक आहे, तर ही आपली CNEची समरी आहे। ठीक आहे, म्हणजे पार्टिसिपंटवर क्लिक केल्यानंतर स्टुडंट CNE लिस्ट आणि CNE समरीमध्ये तुमचे पॉईंट्स दिसणार। ठीक आहे, तर हे बघा, CNE समरीवर क्लिक केल्यानंतर ही इथे माझे क्रेडिट आवर्स दिसत आहे, 70 पॉईंट्स जमा झालेले आहे। तर अशा प्रकारे आपण MNCच्या वेबसाईटवर जाऊन आपले CNE पॉईंट्स किती जमा झाले आहेत ते बघू शकतो। ठीक आहे, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि इतरांना शेअर करा। धन्यवाद आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।